पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। जर तुम्हाला रोगमुक्त उच्च उत्पन्न, बघा मी काय म्हणते, उच्च उत्पन्न आणि जर उत्तम दर्जाची केळी पाहिजे असेल तर प्रत्येक 22 दिवसाला न चुकता 1.5 ते 2 लिटर मातीप्रमाणे, जमिनीच्या प्रतिप्रमाणे 1.5 ते 2 लिटर, किमान 1.5 लिटर साध्या सरळ चांगल्या कंपनीचं म्हणत नाही, कुठल्याही साध्या कंपनीचं मायक्रोन्यूट्रन मिक्सचर घ्या आणि ते 1.5 लिटर न चुकता हजारी रोपाला प्रत्येक 22 दिवसाला सोडत राहा। कुठलाही रोग फिरकायलाच येत नाही। पानांचा आकार, घडाची वेल, त्यातली साईज, पनी, त्याचा आकार अति उत्तम होतो का? त्याची मायक्रोन्यूट्रन आपण देतो, ही मायक्रोन्यूट्रन मुळात आपण म्हणतो त्याला अन्न, पण ती अन्न म्हणून काम करत नसतात। ती शरीरात गेली की ते हार्मोन सिक्रेशनचं काम करतात। म्हणजे झिंक गेला तर एन्झाइम्स वाढवेल, फेरस गेला तर अँटीबॉडीज वाढवेल, त्या मँगनीज गेला तर ज्या प्रतिजैविका आहेत, जी रोग प्रतिकार करणाऱ्या पेशींपासून निर्माण होतात, ही उच्च कोटीची बनवेल। बघा काय काय करतात। बोरॉन गेला तर प्री पोलिनेशनची जी प्रक्रिया असते, म्हणजे बळ निर्मितीची प्रक्रिया, ती पूर्ण उच्च कोटीला पोहोचवतं। त्याचबरोबर वातावरणातल्या बदलानुसार जो स्ट्रेस येत होता ना, तो यूज देत नाही। त्यानंतर त्यावर अमोनियम मॉलिब्डेनम गेलं तर ते 100% कच्चा नत्र जो शरीरात साठलेला असतो तो 100% पचवून टाकतं एकाच डोस मध्ये। 100 ग्रॅम 1 एकरावर सगळा कच्चा नत्र संपवून टाकतं आणि प्लांट एकदम फ्रेश होऊन जातो, झपाट्याने वाढतो, रोग येऊच शकत नाही, कारण कच्चं काहीच नाही। असं प्रत्येक मायक्रोन्यूट्रिएंट हे काय करतं, एक औषधासारखं काम करतं, समजतंय? म्हणून ते प्रत्येक 22 दिवसाला जर 1.5 सगळ्यात स्वस्त 200-300 रुपयाला, 400 रुपयाला जे काही मिळतं तेच घ्या। 1.5 लिटर कंटिन्यू शेवटच्या महिन्यात, फक्त शेवटच्या महिन्यापर्यंत सोडा, समजतंय? एवढं अन्न व्यवस्थापनामध्ये केलं तर मला वाटत नाही की कुणाला जाऊन वेगळा अजून सल्ला काय विचारावा लागेल। ठीक आहे। पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।